स्मार्ट अहमदनगर न्यूज। विज्ञान प्रदर्शनासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार नामदार विखे पाटील। जिल्हास्तरीय 53वे बालवैज्ञानिक प्रदर्शन पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न। जामखेड दिनांक 9। विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक वृत्ती निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावर अधिक प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे। विज्ञान प्रदर्शनासाठी अधिकच्या सोयी सुविधा निर्माण करून देतानाच 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। जामखेड येथील नागेश विद्यालय येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान गणित अध्यापक संघ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53वे जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन 2025-26 चा पारितोषिक वितरण समारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, नितीन दिनकर, मनोज कुलकर्णी, विनायक देशमुख, शिक्षणाधिकारी माध्यमिक संध्या गायकवाड तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण, नागेश विद्यालयाचे प्राचार्य भगवान मडके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील म्हणाले, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही। भूकंपट्टीच्या शिक्षणाचे दिवस आता संपले आहेत। विद्यार्थ्यांनी प्रयोग व संशोधन व निरीक्षणावर भर दिला पाहिजे। यासाठी शिक्षकांच्या मानसिकतेत सुद्धा बदल होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच आपल्या देशाला डॉक्टर सी.व्ही. रमण, डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्यासारख्या थोर शास्त्रज्ञांची परंपरा लाभली। प्रत्येकाने आपल्या योगदानातून देशाला बलशाली बनवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत। तसेच या सर्व थोर शास्त्रज्ञांचा इतिहास विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यात यंत्रणा कमी पडत असल्याची खंत डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे।